आधार नंबर टाकून चेक करा, ई-केवायसी झाली का फक्त 2च मिनिटात. लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची अपडेट. ई-केवायसी स्थिती त्वरित तपासा. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसीची स्थिती तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी पूर्ण न झाल्यास तुमचे पुढील हप्ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही केलेली ई-केवायसी यशस्वी झाली आहे की नाही हे त्वरित तपासा आणि जर ती अपूर्ण राहिली असेल तर ती तातडीने पूर्ण करून घेणे देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आवश्यक आहे. आपली ई-केवायसी झाली आहे का नाही हे तपासणे अत्यंत सोपे असून ते केवळ आपल्या आधार क्रमांकाच्या मदतीने अवघ्याच काही सेकंदात आपल्याला पाहता येते. यासाठी सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. पोर्टलवर आल्यावर लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक अचूकपणे भरा आणि सोबत दिसणाऱ्या कॅप्चा भरा. यानंतर मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करून ओटीपी पाठवा. त्यानंतर लगेचच या आधार क्रमांकाची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे अशी स्पष्ट सूचना आपल्या स्क्रीनवर दिसेल. अशा प्रकारे आपण आपली स्थिती सहजपणे या ठिकाणी तपासू शकतो. जर आपण ई-केवायसी केली नसेल किंवा तपासल्यानंतर ती अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले तर हे काम त्वरित पूर्ण करणे तुमच्यासाठी अनिवार्य आहे. ई-केवायसी कशा पद्धतीने अवघ्या 2 मिनिटात पूर्ण करावी याबद्दलची सविस्तर माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ते पाहून आपण आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकता. ई-केवायसी पूर्ण करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर ही ठेवण्यात आलेली आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती नक्कीच शेअर करा, जेणेकरून कोणीही या महत्त्वपूर्ण लाभापासून वंचित राहणार नाही. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.